पण विचार केला तर राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता समोरच्या गटाकडनं तशी चर्चा सुरू नव्हती असं म्हटलं जाते. कसं बघता? शेवट आजची ही वेळ नाही, दादांना जाऊन एक 7-8 दिवस सुद्धा नाही झाले. त्यामुळं या राजकीय स्टेटमेंट वगैरे त्यानंतर आपण करणारच सविस्तर. पण आजची ती घटना नाही. माझ्या आपल्या निमित्ताने हे सर्वांना सांगणं आहे की दादांच्या विचारावर चालणारे उमेदवार येत्या जिल्हा परिषदमध्ये निवडून आले पाहिजे. तीच खऱ्या अर्थाने दादांना श्रद्धांजली होईल. पण अशी काही चर्चा सुरू होती का? काही कल्पना होती तुम्हाला त्याची? चर्चा सुरू होती? चर्चा सुरू होती हे सर्वांना पूर्णपणे माहिती. पुणे महानगरपालिकेची निवडणूक, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र त्या ठिकाणी निवडणूक लढवली. मी ज्या गटामध्ये उभा आहे त्या ठिकाणचे दामोअण्णा घोडे आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर राजकारणामध्ये होते. नंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस या गटातली उमेदवारी कोणाला द्यायचा हा निर्णय झाल्यानंतर दामोअण्णा घोडे यांना उमेदवारी देण्याचा जवळ निर्णय झाला. त्यावेळेस अजितदादा असो किंवा पवारसाहेब असो किंवा वळसे पाटील साहेब असो, अमोल कोल्हे साहेब, त्यावेळेस उमेदवाराला सांगितलं की तुम्हाला कुठलं चिन्ह अपेक्षित आहे. त्यांनी सांगितलं की आम्हाला घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढवायची. याचा अर्थ हे सगळं ठरलेलं होतं. विलीनीकरणाची चर्चा आता काल परवा मी सातारा, सांगली त्या भागामध्ये मी शशिकांत शिंदे साहेब आम्ही उमेदवारांच्या प्रचाराला फिरत होतो. ते सर्व उमेदवार घड्याळ्या चिन्हावर उभे होते. चर्चा सुरू होती. तर खासदार साहेब दुःखाचा वेळ आहे, परंतु एकीकडे कार्यकर्ता एक आशा लावून बसलेला आहे की 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर पुन्हा एकदा राष्ट्रवादी एक वेगळ्या उंचीवरती जाऊ शकते. तुम्ही कसं पाहता याच्याकडे? सगळं होईल व्यवस्थित, तुम्ही काळजी नको करू. सगळं होईल. कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहे त्या पद्धतीने होईल.